नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दैनंदिन जीवनात आपण भरपूर असे प्लॅस्टिकचे भांडे वापरतो, जसे की बादली, मग, टब किंवा कोणताही डब्बा असो. अशा वेळेस ती वापर करताना तुटली जातात आणि तुटल्यानंतर आपल्याला वाटतं याचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे आपण त्यांना साईडला ठेवतो. पण मी आज तुम्हाला ह्या प्लॅस्टिकच्या भांड्यांना चिटकवून दाखवणार आहे, जी आपण पुन्हा वापर करू शकतो. ही प्लॅस्टिकची भांडी चिटकवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही आणि फक्त 5 मिनिटात हे एकदम मस्त असं पूर्वीसारखं होतं आणि चिटकलं जातं. तर इथे एक मग्गा घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता याला भरपूर अशी मोठी चीर गेलेली आहे. यात पाणी घेतलं की पूर्ण पाणी सांडलं जातं. तर अशा वेळेस आता याला आपण चिटकवून बघूया. जे कोणतं प्लॅस्टिकचं भांडं आपण चिटकवणार आहोत त्याला एकदम व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. तर इथे मी मग्गा घेतला आहे. तुमची जी काही बादली किंवा टब असेल तर ते एकदम व्यवस्थित कोरडं करून घ्या. आता तुम्ही बघू शकता खूप मोठी चीर गेलेली आहे अशा प्रकारे. आता इथे खाण्याचा सोडा घेतला आहे 1 ते 1.5 चमचा. फेविक्विक घेतला आहे, फक्त 5 रुपयाचा आहे, जास्त महाग नाही आहे. तर इथे आता हा जो मग्गा आहे त्याचे दोन्ही टोक अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे आहे, म्हणजे हे व्यवस्थित चिटकेल. तर अशी जी फट आहे तिथे मी खाण्याचा सोडा अशा प्रकारे टाकून घेत आहे. हा सोडा व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे व एकदम शार्प करायचा आहे. तर जिथे जिथे असं तुटलेलं आहे तिथे हा खाण्याचा सोडा मी टाकून घेत आहे. तुम्हाला वाटत असेल खाण्याचा सोडा टाकायची काय गरज आहे, फक्त फेविक्विकनेही व्यवस्थित हे चिटकलं जाईल. पण फेविक्विकने तेवढं चांगलं चिटकलं जाणार नाही. जर आपण खाण्याचा सोडा टाकला ना तर जी ती फट आहे पडलेली ती एकदम व्यवस्थित भरली जाते व आपले जे काही प्लॅस्टिकचं भांडं आहे ते खूप जास्त काळ टिकतं. तर आता अशा प्रकारे खाण्याचा सोडा व्यवस्थित पसरवून घेतला आहे आणि आता यावर टाकत आहे फेविक्विक. तर अशा प्रकारे व्यवस्थित हे फेविक्विक टाकून घ्यायचं आहे. फेविक्विक टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं याला असंच ठेवलं आहे मी. हलवायचं नाही आहे, म्हणजे ते व्यवस्थित चिटकलं जातं. आणि त्यानंतर 10 मिनटं उन्हामध्ये ठेवलं आहे. अशा प्रकारे 20 मिनटं याला ठेवलं आहे व हे व्यवस्थित असं चिटकलं गेलं आहे. 20 मिनटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. आता जी फट आहे तिलाही अशाच प्रकारे बेकिंग सोडा टाकून पॅक करत आहे मी. जिथे तुटलेला आहे तिथे व्यवस्थित अशा प्रकारे बेकिंग सोडा मी टाकून सपाट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे बेकिंग सोडा टाकला आहे. आता यावर टाकूया फेविक्विक. तर अशा प्रकारे याला टाकून घेऊया. जिथे फट आहे तिथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे फेविक्विक. तरी ते 5 रुपयांमध्ये माझी ही फट भरून झाली आहे. जर मोठी फट असेल तर अजून एखादी फेविक्विक लागू शकते, पण हे एकदम व्यवस्थित असं पॅक होतं. आतून फेविक्विक लावल्यानंतर 10 मिनटं याला असंच ठेवलं होतं व त्यानंतर 10 मिनटं उन्हामध्ये वाळवून घेतलं आहे. हे एकदम व्यवस्थित वाळून झालं आहे आतून व बाहेरून. आता यामध्ये पाणी टाकून बघूया. तर इथे मी पाणी टाकत आहे मग्ग्यामध्ये. तुम्ही बघू शकता जिथे आपण चिटकवून घेतलं आहे तिथून थोडंही पाणी बाहेर येत नाही आहे. तर तुम्हाला उचलून दाखवते, म्हणजे तुम्हालाही कळेल की हे एकदम व्यवस्थित असं पॅक झालं आहे. फेविक्विक आणि बेकिंग सोड्याच्या रिॲक्शनमुळे हे एकदम व्यवस्थित असं पॅक होतं आणि यामधून थेंबभरही पाणी बाहेर येत नाही. तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं पॅक झालं आहे. घरामध्ये कधी कधी बादली, टब किंवा कोणताही डब्बा, मग्गा असा फुटला जातो. तर ते फेकून न देता तुम्ही अशा प्रकारे याला चिटकवून घेऊ शकता व पुन्हा याचा वापर करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.